पंकजा मुंडे, तुम्ही किती दिवस सहनशीलता दाखवणार आहात? काय तो निर्णय घेऊन टाका. मागूनही अमित शहांचा वेळ मिळेना. गोपीनाथ मुंडेंपेक्षाही वाईट वेळ तुमच्यावर. गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष पक्षवाढीचा होता, अनलेखीचा संघर्ष अस्तित्व टिकवण्यासाठी. पाणी नाका तोंडाच्याही बाहेर जाताय. पंकजा मुंडे, आता तरी जाग्या व्हा. नेमका घडलंय काय? भाजपा महाराष्ट्रात वाढवण्यात आणि पक्ष मोठा करण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. मात्र यानंतर सुद्धा त्यांना पक्षात संघर्ष करावा लागला. आता तोच संघर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येला करावा लागतोय का, यावर पंकजा मुंडेंनी म्हटलंय. सध्या जोरदार जी चर्चा सुरू आहे, गोपीनाथ मुंडेंना जो संघर्ष करावा लागला तोच संघर्ष मला करावा लागत नाहीये. मला गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षाही जास्त संघर्ष करावा लागतोय. कारण गोपीनाथ मुंडेंच्या वेळी संघर्षाची एक पातळी होती, तो वैचारिक संघर्ष होता. दोन गटांमध्ये किंवा दोन विचारांमध्ये तडजोड झाली नाही, विचार एक झाले नाही, तर कुठंतरी ऐकण्याची जागा होती. आता तशी परिस्थिती नाही, त्यामुळे माझा संघर्ष जास्त आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. हा संघर्ष केवळ एका पक्षातला नाही, तर कार्यकारिणीचा आर्थिक अडचणींचा विषय, त्या काळात झालेल्या गोष्टींचा हा विषय आहे. मी 100 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि दुसरीकडे वापरलं असं नाही. 2009-2012 या गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील कर्ज आहे. हा कर्जाचा मतदारसंघातील संघर्षाचा विषय आहे, असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणतात. गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या घरच्यांविरोधात लढावं लागलं नाही, मात्र मला त्यांच्या आदेशामुळे लढावं लागलं. हा एक संघर्ष होता. मंत्रिपदाच्या वेळी समोर विरोधी पक्षनेते माझा भाऊच होता. आता आम्ही त्यातून बाहेर आलोय, पण त्यानंतर समाजाच्या निर्णयांचाही संघर्ष होता. सर्व गोष्टींना, संघर्षांना गोपीनाथ मुंडे सामोरे गेले नाहीत, मी गेले. जशी वारशाने एखादी गोष्ट सहज मिळते, तशी ती टिकवण्यासाठी त्या व्यक्तीपेक्षाही 10 पट संघर्ष करावा लागतो, असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी नमूद केलेलं आहे. पंकजा मुंडे यांची पक्षामध्ये कोंडी होत आहे, त्यांना डावललं जात आहे आणि त्यांची नाराजी आता अधिकच वाढलेली आहे. आणि त्यांच्या कारखान्यावरती कारवाई केल्यानं हा विषय अतिशय चर्चेचा बनलाय. दुष्काळ आणि आर्थिक कारणांमुळे अनेक कारखाने अडचणीत आले. सर्वांनीच दिल्लीत केंद्र सरकारकडे मदत मागितली, पण वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सोडून इतर सर्वांना मदत मंजूर झाली. मी एक सहनशील कन्या आहे, परिस्थितीमधून संघर्ष करून मी मार्ग काढेन, असं पंकजा यांनी म्हटलेलं आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या पंकजा मुंडे चेअरमन आहेत आणि या कारखान्याचा 19 कोटी रुपये जीएसटी थकीत असल्यामुळं जीएसटी आयुक्तांनी कारखान्याला नोटीस जारी केली आहे. वैद्यनाथ साखर कारखान्याबरोबर इतर काही कारखान्यांना या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं मदत केली, पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून सुद्धा पंकजा यांच्या कारखान्याला मदत का करण्यात आली नाही आणि पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न झालाय का, असाच सवाल आता उपस्थित केला जातोय. कारखान्याकडे जीएसटी 19 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती थकते. 6 महिन्यांपूर्वी जीएसटी अधिकाऱ्यांनी कारखान्यात येऊन धाड मारली. त्यानंतर 19 कोटी रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस दिली आणि मालमत्ता जप्ती करण्यात येणार असल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं. त्यानंतर जप्ती करण्यातही आली. पंकजा मुंडे यांची थेट अमित शहांवरती सुद्धा नाराजी आहे. जे आकडे सांगितले जातात ते व्याजाबाबत आहे. कुठेही काही चुकीचं झालं नाही. कारखाना तोट्यात असताना शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले. दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चालला नाही. 8 ते 9 कारखान्यांनी दिल्लीत मदत मागितली होती, त्यात माझंही नाव होतं, पण माझं सोडून बाकींना आर्थिक मदत झाली, मदत मिळाली, तर हे प्रकार घडले नसते, असं सुद्धा पंकजा यांनी म्हटलेलं आहे. केंद्रामध्ये सहकार खातं अमित शहांकडे. जर महाराष्ट्रातील 8-9 साखर कारखान्यांना मदत करण्यात आली, तर पंकजा मुंडे यांच्याच कारखान्याला मदत का करण्यात आली नाही? मदतीचे निकष नेमके काय आहेत की पंकजा यांना राजकीयदृष्ट्या लक्ष केलं जात आहे, असेच सवाल या निमित्तानं उपस्थित झालेले आहे. दुसरीकडे गणेशोत्सवाचा माहोल आहे. अमित शहा मुंबईला येत आहेत, भेटी देत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात आहेत, मात्र पंकजा मुंडे यांना वेळ दिला जात नाही आणि याबाबत त्यांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. सहकार खातं अमित शहा यांच्याकडे असून सुद्धा पंकजा मुंडे यांना वेळ मिळत नाहीये, त्यांना पूर्णपणे डावललं जात आहे. आणि आज तर पंकजा मुंडे यांनी थेट म्हटलेलं आहे की माझ्यावरती कुठलाही निर्णय घेण्याची वेळ येऊ नये. अर्थात पंकजा मुंडे आता या एकदम शेवटच्या टोकापर्यंत आलेल्या आहेत आणि आता इतकं सहन करून सुद्धा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे. गोपीनाथ मुंडेंपेक्षा वाईट वेळ ही माझ्यावरती आली, असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आता पाणी नाका तोंडाच्याही बाहेर गेलेलं आहे. पंकजा मुंडे आता तरी जाग्या होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या राजकीय घडामोडींवर तुमचं मत कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी विजया वामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर.
तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता। जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा।